तू जा आणि त्या म्हशीकडून दूध घे. त्या म्हशीनी रात्री 1 वाजता दूध दिलं. 12ची वेळ. कसे दिले? कोणाच्या शब्दावर दिले? कोणाच्या शब्दावर दिले? बाबांच्या शब्दावर दिले. दुसरा सेवक म्हणतो, बाबा या एका म्हशीनी दूध दिलं, दुसरी म्हशी देईल का? तर म्हणे जा जाऊन पहा. त्या म्हशीनी दूध दिलं का? बाबांनी नाही सांगितलं की तुझी ती पण मत देते म्हणून. आम्ही कुठल्या विचारात आहोत? अरे ही उदाहरणं अशी शेकडो आहे, खूप उदाहरणं आहेत. तुम्हा आम्हा लोकांना जीवनदान दिलंय. तुम्हा आम्हा लोकांची प्रपंच त्यांनी व्यवस्थित करून दिलेला आहे. ही कोणाची पुण्य? माझ्या मान त्यागे बाबा जुमदेव. ही पुण्य माझ्या मान त्यागे बाबा जुमदेवजीची आहे. आज नुसतं बाबा हनुमानजी म्हटलं तरी तुमचं दुःख दूर होतं. बाकीचं तर तुमच्या तीरथ आणि फूक मारणं वगैरे तर सोडून द्या. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी या मार्गात यायचं असं होतंय की मला यायचं होतं, पण मला मार्गात यायचं होतं, मार्गात नव्हतं यायचं. मला एक चांगला एक गुरु पाहिजे. माझे आमच्या घरानं गुरु मार्गीच होतं आणि ते जे गुरु होते ते खाप्यातले होते. ते गेले. पुढे मला गुरु नाही मिळाला. मी मुंबईला असताना, पनवेलला असताना तिथे अंबरनाथ म्हणून एक गाव आहे, तिथले गुरुजी यायचे. त्यांचं नाव डोळे गुरुजी. त्यांची आमची संगत झाली. मी आणि माझी मिसेस आम्ही दोघे त्यांच्याकडे जात होतो. आम्हाला ते मार्गदर्शन करायचे, आम्ही ऐकत होतो. परंतु कालांतराने मी मुंबईलाच असताना ते गेले आणि म्हणून मी एक गुरुच्या शोधासाठी होतो. नागपूरला आलो. नागपूरला बदली झाली. मला बरं नव्हतं. बऱ्याच म्हणजे सगळं मी करून सोडलो होतो. जसे जसे लोक सांगायचे तसे तसे सगळे उपाय केले आणि या सगळ्या उपायामध्ये एक दिवस मी असाच आजारी पडलो. तर माझी साड्याची बायको आमच्याकडे आली. मला म्हणाले, जावे तुम्हाला काय हे नाही, मी तुम्हाला सांगतो त्या गुरुजींकडे जा, तुमचे जे काही दुःख आहे ते सगळं होईल. बसलो मी. आता ज्या बाईने सांगितलं ती त्यांच्या परिवाराच्या नातेत संबंध होतो आणि मी विचार केला. मग मला आठवलं की एका सेवकाची लग्नाची पत्रिका होती आणि त्या लग्नाच्या पत्रिकेत खाली लिहिलं होतं, दारू पिऊन येऊ नये. दारू पिऊन येऊ नये. माझ्या डोक्यात जोड पडली. मी त्यांना विचारलं, अरे एक पत्रिका होती. मिसेसला विचारले, अरे ही कोणाची पत्रिका होती? तिने सांगितली, जगन्नाथजी सोनपुत्र. त्या बाईला विचारलं मी, ते जगन्नाथजी कोण? सोनपुत्र त्यांचं. हां ते 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 बाबाचे खास माणूस आहे. म्हटलं ठीक आहे बाबा. आमची बायको घरापुरात करत गेली. त्याच्याकडे घरी नव्हते. आम्ही संध्याकाळी गेलो. ती पत्रिका दारू पिऊन येऊ नये फक्त एवढंच शब्द माझ्या डोक्यामध्ये शिरलं की म्हटलं नाही, जो माणूस दारू बंद करू शकतो ते महाराज कशी असते. महाराज गुरु नाही म्हणत. नाही तर म्हणाल तुम्ही बाबांना महाराज म्हणाले. हे शब्द माझे त्यावेळेसचे होते. आज ते माझे गुरु. नाही तर उद्या तुम्ही उलट विचार कराल
आणि मग एकामेकाला भडकवा. असं काही करू नका. आणि ती जी दारू मग पिऊन येऊ नये हे माझं प्रेरणा स्रोत आहे, जे मी या मार्गात. बाबा प्रेरणा स्रोत नाही. या मार्गात आलो ते पत्रिका, आम्ही या मार्गात आलो. आज मी काय आहे ते तुम्हा लोकांना माहिती आहे, तरी मी माझा साधा सेवक आहे हे सांगतो आहे. आणि बाबांनी आपल्याला एवढी चांगली शिकवण दिल्यानंतर आम्ही बाबांना नाही ओळखू शकलो का? आजही आम्ही बाबांना तसंच म्हणतो. माझ्या मते बाबा हे परमेश्वर रूपी मानव आहे. माझ्या मते, तुमच्या मते काय मला माहिती. आज जर परमेश्वर रूपी मानव नसते तर आज आम्हाला एवढं जो पसारा पाहायला मिळतो आहे, बाबांचे जे गुण पाहायला मिळतात आहे ते आम्हाला पाहायला मिळतात. बाबांनी स्वतःला कधी परमेश्वर म्हटलं नाही, कधीच म्हटलं नाही. आणि म्हणून बाबा हे परमेश्वर रूपी मानव आहे. हे माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे की नाही तो तुम्ही विचार करा. खरंच बाबा आमचे परमेश्वर आहेत का? खरंच आहेत का? बाबा आमच्यासारखी परमेश्वर रूपी मानव आहेत, किंबहुना ते परमेश्वरापेक्षा कमी नाही आहे. अजिबात कमी. आणि या अशा संवेदनात आम्ही जातो आहे. बाबांनी सांगितलंय 1991 मध्ये सत्य खड़ा हो गया है. सतयुग निर्माण झालेला आहे. 24 फेब्रुवारी 1991 नागपूरच्या सेवक संमेलनात 16 तारखेला रामटेकला झालं होतं. बरोबर आहे का? म्हणजे माझी याद असते. तेव्हा सांगितलं सत्य खडा हो गया. मग आमच्या आपसामध्ये जर सत्य जर झालं, आपण म्हणतो जर सतयुगाची निर्माण झाली आहे, सतयुगाची जर निर्माण झालेली आहे. अरे माझ्या मोबाईल मधून मला डाटा घ्यायचा त्याच्यातला. मग आम्ही मागणी झाले सेवक बंधूंना नाही जाणं त्याच्या सतयुग निर्माण झालं. मोबाईल. पण इकडे कलियुग सुरू आहे. सतयुग अगदी छोटेपणात आहे, कलियुग म्हातारा होता. जसा जसा हे सतयुग वर येईल, जशी या सतयुगाची वाढ येईल, तसं तसं या कलियुगाचं नाव. त्याला किती वर्ष लागेल मला नाही माहित, किती पिढी लागेल नाही माहित मला, पण हे कलियुग संपणार बाबांनी सांगितलं. आणि आज आम्ही सेवक लोक या दोघांच्या कचाट्यामध्ये वावरतो. स्पष्ट इकडे सतयुगाचं आमच्यावर राहत आहे, इकडे कलियुगाचा आम्हाला धोका आहे का?